नमस्कार, मी विनोद रायकर. मी आत्ता पुणे जिल्ह्यात असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी ह्या गावातून आहे. आज 23 जून 2026 मंगळवार. सकाळपासूनच पिंपळवंडी परिसर असेल, इतरही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत असेल. सकाळपासूनच पावसाने हजेरी लावलेली आहे. आज आपण या ठिकाणी पाहतोय, या शेतामध्ये देखील पाणी साचलेलं आहे. चांगला बऱ्यापैकी प्रचंड असा पाऊस या 2 दिवसात पडलेला आहे. कालही चांगला पाऊस पडला. बऱ्याच ठिकाणी ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली. नुकसानी देखील झाल्या अनेकांच्या. आजही सकाळपासून चांगल्या प्रकारे हा पाऊस पडतोय. आपण पाहतोय पिंपळवंडी ह्या परिसरात देखील प्रचंड पाऊस आज पडतोय. पावसाने हजेरी लावलेली आहे. शेतामध्ये आपण पाहतोय अगदी पाणी साचलेलं आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या शेताच्या बांधाच्या कोपऱ्यावरती प्रचंड पाणी साचलेलं आहे. इथे देखील प्रचंड पाणी साचलंय. गेले अनेक दिवस पावसाने दडी मारली होती, परंतु कालपासून पावसाने चांगल्या प्रकारे दमदार हजेरी लावलेली आहे. शेतकरी देखील चिंतेत होता, परंतु अति पावसामुळे देखील शेतकरी चिंतेत राहील मला असं वाटतं. कारण काही लागवडी आहेत बऱ्याच ठिकाणी. आता या ठिकाणी पाहतोय आपण की 2 दिवसापूर्वी लागवड केलेली आहे या शेतामध्ये. जास्त पावसामुळे खरं तर त्या ठिकाणी नुकसान देखील होतं, किंवा ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली तर तो माल असेल शेतातला, तो देखील बऱ्याच वेळा त्याचंही नुकसान होतं. असं आपण पाहतो आज या ठिकाणी की सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी नुकसानी देखील झालेले आहेत. तर काही ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे, अशी परिस्थिती आहे. तर ही निसर्गाची किमया म्हणावं लागेल. आपण या ठिकाणी पाहतोय आमच्या परिसरामध्ये प्रचंड मोठा चिक्कूचा हा बाग आहे आणि या परिसरामध्ये आम्ही राहतो. फार प्रसन्न वातावरण असतं आमच्या इथे. आज पाऊस पडतोय. बाजूला कॅनॉल देखील आहे या ठिकाणी. या ठिकाणी कॅनॉल आहे आमच्या इथे बाजूलाच. आज बऱ्यापैकी पाऊस पडलाय आमच्या परिसरात. अति पावसाने बऱ्याच वेळा शेतकऱ्यावरती देखील संकट येते. आता आमच्या परिसरात देखील सोयाबीन वगैरे असेल तर त्यांना पेरणीला वेग येईल, पण नंतर पाऊस जास्त झाला तर ते सोयाबीन खराब होतं. अशी परिस्थिती निर्माण होते. त्याच्यामुळे हे निसर्गावरती अवलंबून आहे. सोयाबीनचं पीक वगैरे बरीचशी अशी पिकं आहेत की जास्त पावसामुळे खराबही होतात. आता जनावरे वगैरे असतील तर ते जनावरांना चारा देखील चांगल्या प्रकारे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होईल. अजून 2-3 पाऊस पडल्यानंतर जनावरांचा चारा देखील त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतो. अनेक ठिकाणी पडीक रानमाळा असतात, मग त्या ठिकाणी ते गवत उगलं की आपले जनावरं वगैरे त्या ठिकाणी चरतात आणि तो एक त्या ठिकाणी पावसामुळे फायदा होतो. पाऊस नसल्यामुळे जनावरांना देखील चारा उपलब्ध होत नाही. आज पावसाला सुरुवात झालेली आहे. 2-3 दिवस झालेले आहेत. मागं एकदा पाऊस पडला तर तो वादळी वारा पाऊस कमी पडला, त्यामुळे नुकसानी झाल्या. कोणाच्या घरांचे पत्रे उडाले, कुणाचं झाडं पडली, शेतीमालाचं नुकसान झालं, असं आहे. तर आजचा पाऊस हा वादळी वाऱ्याचा नसला तरी अतिप्रमाणात पडला तर त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील नुकसान होऊ शकतं. त्यामुळे एक लिमिटेड पाऊस पडला तर तो एक फायदेशीर, आणि पाऊस नसला तर तोही एक प्रकारे शेतकरी चिंतेतच राहतो. म्हणजे बरेच जण, समजा आता काही गावांना पिण्यासाठी देखील पाणी नाही आहे, जनावरांना पाणी नाही आहे, असा प्रश्न निर्माण होतो. अति पावसाने संकट आणि कमी पावसाने संकट, त्यामुळे सर्वच गोष्टी लिमिटेड असायला हव्यात. हे निसर्गावरती अवलंबून आहे. आणि त्यासाठी निसर्ग आपल्याला राखण्यासाठी आता बऱ्याच ठिकाणी झाडं वगैरे तोडली जातात. तर मग आपण तो निसर्ग आपण जपला पाहिजे. झाडं जी आहेत ती लावली गेली पाहिजेत. बऱ्याच ठिकाणी झाडं तोडली जातात. आपणही निसर्गाची काळजी घेतली पाहिजे, निसर्गाचा समतोल राखला पाहिजे. आपल्या हातात आहे या सर्व गोष्टी.
आपण काळजी घेणं गरजेचं आहे. आपण काळजी घेतली तरच निसर्ग आपल्याला, मला वाटतं, सांभाळेल, आपली काळजी घेईल. आपल्या हातात या सर्व गोष्टी. तर चला, हे किडे आहेत या ठिकाणी आपल्याला पाहतोय की ह्या वारुळावरून किडे निघायला लागलेत बाहेर. आता मला समजलं की वारुळं जे असतात, ती वारुळं भिजल्यानंतर त्याच्यातून ते किडे बाहेर निघतात आणि ते मग लाईटीच्या ठिकाणी जातात. आता पाऊस पडलाय त्यामुळे हे सर्व बाहेर निघतात. आपण पाहतोय या ठिकाणी. जुन्नरच्या बऱ्याचशा पट्ट्यामध्ये पाऊस चालू आहे आणि आपण इकडच्या परिसरात देखील पाहतोय. हा पाऊस बऱ्याच ठिकाणी पडत असेल, त्यामुळे शेतकऱ्यांना देखील आता पेरण्या वगैरे करायला लागतील, पेरण्याही होतील. आता थोडासा पावसाने उघड घेतली थोडीशी की मग शेतकरी देखील आपले सोयाबीन वगैरे असेल, भुईमुग असेल, काय पेरण्या असतील त्या उरकून घेतील. तर चला, आज जून महिना आहे, 23 जून 2026. आजच्या दिवशी पाऊस पडलाय. कालही पडला होता. पाऊस लेट झाला, पण चांगल्या प्रकारे पाऊस पडतोय. यापुढेही पडेल अशी आशा बाळगूयात. शेवटी निसर्गावरती अवलंबून आहे आणि निसर्गाचा समतोल राखणं हे आपल्यावरती आहे. धन्यवाद.